नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 20 जूनच्या चालू घडामोडी बघणार आहोत आणि तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे बघा. स्पॉटलाईट रायटिंग फोरम नावाचा जो ग्रुप आहे तो तुमच्या अभ्यासासाठी आणि तुम्हाला चांगले इनपुट्स मिळावे रायटिंग संबंधीचे त्या संबंधीचा ग्रुप आहे. त्या ग्रुपवरचे बरेचसे लोक दुसऱ्यांना मेसेजेस करतायत, तर असे प्रकार करू नका. म्हणजे आपल्यापासून दुसऱ्याला कशाही पद्धतीचा त्रास होता कामा नये. तर स्ट्रेस हा ना, त्या सगळ्या गोष्टी ज्या काय आज आपण बघतोय सुशांत सिंग राजपूतच्या, तर हिच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट हीच असते की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये आणि तुम्ही असले प्रकार करू नका. अदरवाईज असे नंबर्स ब्लॉक केले जातील, मग तुम्हाला नंतर तो असेस कधीही असणार नाही. तर तेवढं एक बेसिक लक्षात ठेवा, तुमचा अभ्यासावर फोकस पाहिजे आणि ते अभ्यासासाठीचा ग्रुप आहे, तर फक्त आणि फक्त अभ्यास एवढंच लक्षात ठेवा. टेलिग्रामला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनवर लिंक आहे. फेसबुकवर आपला ग्रुपही आहे, तर तोही तुम्ही फॉलो करू शकता. आता एका दिवसामध्ये सर्वाधिक आतापर्यंतचे कोविड-19चे 13,586 रुग्ण समोर आलेले आहेत. याच्या आधीचा आकडा जो होता तो 12,881 होता आणि एकंदरच कोविड-19चे जे पेशंट्स आहेत ते दिवसेंदिवस वाढत जात आहेत. ओके, तर आपल्या सर्वांसाठी जरी लॉकडाऊन अनलॉक झालेला असला, ते फ्लेक्झिबल झालेलं असलं, तरी आपण काळजी घेणं अपेक्षित आहे, हे याच्यातून स्पष्टपणे दिसतं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त केसेस काल आहेत. 3,827 केसेस आहेत एका दिवसातल्या 24 तासातल्या. आणि नक्कीच ही बाब काही खूप चांगली नाही आहे महाराष्ट्रासाठी सुद्धा. तर सगळ्याच गोष्टी आपल्याला खूप प्रॉपरली करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हवाई दल प्रमुख जे आहेत आपले, त्यांनी लेहला भेट दिलेली आहे. आता खरं तर हवाई दल प्रमुख किंवा कुणी आहे म्हणजे RK भदौरिया जे आहेत, त्यांनी लेह श्रीनगरला भेट दिलेली आहे आणि हवाई दलाची सज्जता जी आहे त्याची चाचपणी केलेली आहे. आता कसं असतं की काही दिवसांपूर्वी न्यूज होती, 2 दिवसांपूर्वी, की नेपाळचे सुद्धा जे काही लष्कर प्रमुख होते ते तिथं सगळा जो काही नवीन त्यांनी हे केलेला आहे प्रयोग, त्या भागांमध्ये ते आले आणि पाहणी केली वगैरे. याच्याने भारतासारख्या देशाला विशेष काही फरक पडत नाही, परंतु तिथले जे सैनिक असतात त्यांचं मनोबल वाढतं आणि त्या सगळ्या गोष्टी याच्यासाठी सैन्याकरता त्या फार महत्त्वाच्या असतात. तर गलवानच्या हिशामध्ये जे काही सगळं झालेलं आहे, त्या केसमध्ये भारताचे 20 जवान शहीद झालेले आहेत, तर 76 जण जखमी झालेले आहेत. आणि एकंदरच काल सर्वपक्षीय बैठकसुद्धा झालेली आहे आणि त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधानांनी हे स्पष्ट केलेलं आहे की कसल्याही पद्धतीची घुसखोरी झालेली नाही आहे, तेही आपण बघूयात. आणि एकंदरच आता सध्याची जी परिस्थिती आहे, तर तिथं लढाऊ विमानं जे काही आहेत, हेलिकॉप्टर्स असतील, विमानं असतील, जेट विमानं, ती तैनात करण्यात आलेली आहे. तर एअर चीफ मार्शल जे आहेत भदौरिया यांनी लेहच्या तळाला हे केलेलं आहे आणि तिथं सुखोई MKI, त्याच्यानंतर जगवार, मिराज, ओके, अपाची हेलिकॉप्टर्स तिथं आणण्यात आलेली आहे. ही सगळी हे नावं तुम्हाला माहीत पाहिजे टिपिकली, जगवार, मिराज, है ना. तर हे सगळं टिपिकली म्हणजे UPSC प्रिलिम्समध्ये सिंपल शब्द विचारले जातात. जगवार काय आहे तर मग तुम्हाला माहीत पाहिजे, है ना. तर हवाई दलाशी संबंधित आहे बाबा, मग ते मिसाईल आहे का वगैरे, ह्या पद्धतीने ऑप्शन्स असतात. चीनचे 2 अधिकारी ठार झालेले आहेत. म्हणजे चीननी हे मान्य केलेलं आहे की त्यांची पीपल्स लिबरेशन आर्मी जी आहे तिचा लॉस झालेला आहे, परंतु किती लोक शहीद झालेत, त्यांचे सैनिक मारले गेलेत वगैरे, अशा कुठल्याही गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या नाहीत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की करोनाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा चीनचा प्रयत्न आहे, असं अमेरिकेने स्पष्ट केलेला आहे. अमेरिका पण याच्यावर आहे ना, अमेरिकेने सुद्धा डिकपल्ड करण्याचा इशारा दिलेला आहे चीनला वगैरे. तर अमेरिका आणि चीनचे संबंध ऑलरेडी ताणले गेलेले आहे. भारताचा एकही सैनिक चीनच्या ताब्यात नाही आहे, हेही स्पष्ट झालेलं आहे. 10 सैनिक जे होते त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे. आता रशिया जो आहे, तर रशियाला प्रयत्न करतोय रशिया की भारत चीनमधलं टेन्शन जे आहे ते कमी व्हायला पाहिजे. त्याचं रिझन असं आहे की आपण कालच बघितलं होतं, RICची बैठक होती बघा, रशिया, इंडिया, चायना. आपण तिच्यात पार्टिसिपेट झालो होतो. रशियाने हेही क्लिअर केलेलं आहे की हा जो मुद्दा आहे तो द्विपक्षीय मुद्दा आहे तुमचा, तिच्यात रशियाचा स्टेक नसणार आहे. परंतु एकंदरच हे दोन्ही जे राष्ट्र आहेत ते बोलणी करून तिच्यामधून मार्ग शोधतील, असाही विश्वास रशियाने व्यक्त केलेला आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रशिया याच्यामध्ये इंटरेस्ट घेतो आहे, त्याचे 2 रिझन आहेत. हे बघा की एकीकडं शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे बघा, जिच्यामध्ये भारत आहे, पाकिस्तान आहे, रशिया आहे, चायना आहे, ओके, आणि बाकीचे मते सगळे अजून बाकीचे देश आहेत, तजाकिस्तान वगैरे वगैरे. तर एकंदरीतच एक गोष्ट लक्षात ठेवा की चीन आणि भारत हे याच्यात असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्या पूर्ण ऑर्गनायझेशनला आणि त्या देशांवर होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट
की ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साऊथ आफ्रिका, ब्रिक्स. म्हणजे एकंदरच चीन, भारत आणि रशिया हे दोन महत्त्वाच्या ऑर्गनायझेशनमुळं एकत्र आहेत. शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जे आहे SCO, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे ब्रिक्स. तर ह्या दोघांमुळे ते एकत्र आहेत है ना. आणि जर या दोघांमध्ये टेन्शन्स आले तर या संस्थांमध्येही तो इम्पॅक्ट येतो आणि त्याचा प्रभावीपणा जो असतो तो कमी होऊन जातो. तर ते रशियाला कळतं आहे आणि रशियाने याच्याकरता की बाबा तुम्ही हे सॉर्ट आऊट केलं पाहिजे. राज्यसभा निवडणुकीमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसला यश आलेलं आहे, तर भाजपाला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या आहेत. त्याच्यात पण मणिपूरमध्ये जे काही होतं की आमदारांनी बंड केलं होतं भाजपच्या, तर एकंदरच परत एकदा आपली 52वी घटनादुरुस्ती तुम्ही बघणं गरजेचं आहे. 52व्या घटनादुरुस्तीनुसार जे काही पक्षांतर बंदीचा कायदा आहे तर त्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. मणिपूरवर द हिंदूमध्ये सुद्धा आर्टिकल आलेलं आहे आज. तर एकंदरच मणिपूरमध्ये जे काही घडलेलं आहे त्याच्यानंतर सुद्धा BJPने ते वर्क केलेलं आहे. पण एकंदर ज्या वेळेस राज्यसभेच्या निवडणुका असतात तर तुमचं काम आहे की तुम्ही पॉलिटीच्या पुस्तकातून राज्यसभेचं एकंदर स्ट्रक्चर काय आहे, राज्यसभेचं इलेक्शन्स वगैरे कसे होतात त्या गोष्टी तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. आणि इथं तुम्हाला तशा पद्धतीचे प्रश्न येत्या काळामध्ये विचारलं जाऊ शकतं. आता हे PPE किट घालून मतदान करण्यात आलेलं आहे बघा. PPE किट जे आहे की पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट असा त्याचा फुल फॉर्म होतो, आपण बघितलं आहे बऱ्याच वेळा. ओके, PPE किट घालून आले तरी बाकीचे आमदार दूर पडत होते असं यांनी क्लिअर केलेलं आहे. म्हणजे ती जी भीती आहे ती लोकांमध्ये किती आहे तिच्यावरून लक्षात येतं. सेंट्रल व्हिस्टावर आपण सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे. त्या लेक्चरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला, आणि टेलिग्राम असेल किंवा फेसबुक असेल दोन्ही ठिकाणी पोस्ट करेल. हे सेंट्रल व्हिस्टा प्रकरण काय आहे, सेंट्रल व्हिस्टा म्हणजे काय की नव्याने जी काही पार्लमेंटच्या बिल्डिंग संबंधीचा जो प्लॅन आहे आणि 20,000 कोटीचा जो प्रकल्प आहे तो आपण बघितला होता, आणि याच्यावर सुप्रीम कोर्टाने स्टे आणण्यास नकार दिलेला आहे. म्हणजे आता याच्यावर स्टे आणण्याचा इश्यू, बऱ्याच याचिका याच्या अगेन्स्ट याच्यावर क्रिटिक होतं आहे की 20,000 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. सेंट्रल व्हिस्टा नावाची जी कन्सेप्ट आहे की आताच्या याच्यामध्ये कोविड-19च्या याच्यात लगेच हा खर्च करणं गरजेचं आहे का, आपली अर्थव्यवस्थेच्या याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. आपण ऑलरेडी बघा वेगवेगळ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीने आपलं जे काही क्रेडिट रेटिंग आहे ते कमी केलेलं आहे. गुंतवणूकदार आपल्याकडे येतील किंवा नाही हा एक प्रश्न आहे. मग ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण 20,000 कोटी या पार्लमेंट बिल्डिंगसाठी खर्च करणं किती अपेक्षित आहे. आता सेंट्रल व्हिस्टा एक नवीन बिल्डिंग येते, त्याचंही रिझन असं आहे की जुनं जे स्ट्रक्चर आहे ते काही पूर्ण पडत नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणी मग ऑफिसेस आहेत. आता वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑफिसेसला तुम्हाला जायचं तर दिल्लीमधली ट्रॅफिक आहे, पोल्युशन आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करता आणि वेळेचा अपव्यय होतो. तर ते सगळं स्ट्रक्चर एकाच ठिकाणी यावं त्यासंबंधीचा तो प्लॅन म्हणजे सेंट्रल व्हिस्टा. तर सेंट्रल व्हिस्टा एकंदरच डिटेलमध्ये आपण घेतलेलं आहे. तर ते प्रत्येकाने तो व्हिडिओ बघा जर बघितला नसेल तर. त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये बऱ्याच ठिकाणी उत्खनन चालू आहे आणि आता किलादी नावाचं ठिकाण जे आहे, एक्स्कवेशन साईट जे आहे, तिथे एका स्केलेटल रिमेन्स मिळालेले आहेत, लहान मुलाचे आहेत. आणि एकंदरच अँशियट ज्या काही साईट्स आहेत आपल्या, आपण काल पण बघितलं होतं. तर काल आपल्याला मेगालिथिक कल्चर जे होतं ते त्याच्या संबंधीचे रेफरन्सेस मिळाले होते. तर आज जे आहे तर हे किलादी नावाचं जे गाव आहे, ओके, तर तिथं या साईटवर जवळपास 75 सेंटीमीटर हाईटचं हे स्केल्टन आहे आणि ते तिथं मिळालेलं आहे. ओके, आणि दुसरं महत्त्वाचं की 0.5 मीटर बिलो सरफेस ते होतं. आता कुठं कुठं चालू आहे बरं एक्स्कॅव्हेशन साईट्स तुम्हाला माहीत पाहिजे. किलादी आहे, कोंथागई आहे, मेनालूर आहे, अग्रम आहेत. ओके, हे शिवगंगा डिस्ट्रिक्टमधले ठिकाणं आहेत सगळे. किलादी, कोंथाई, मनालूर, अग्रम. म्हणजे UPSC प्रिलिम्समध्ये असे प्रश्न जास्त विचारले जातात. MPSCमध्ये चान्सेस थोडे कमी आहेत. UPSCमध्ये असं विचारतील, हे ठिकाणं देतील तुम्हाला आणि विचारतील की हे काय आहे बाबा, की कशाशी संबंधित आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला माहीत पाहिजे की हे तमिळनाडूमध्ये एक्स्कवेशन चालू आहे. तिथं गोल्ड कॉईन पण सापडलेला आहे 17व्या सेंचुरीमधला एक. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला वेगवेगळे रेफरन्स येत आहे. काल पण आपण मेगालिथिक बघितलं आहे. तर तुमचं काम आहे की तुम्ही मेगालिथिक वाचलं आहे. ज्या लोकांनी कालचं लेक्चर ऐकल्यानंतर मेगालिथिक कल्चर वाचलं असेल तुम्ही राईट ट्रॅक फॉलो करताय. जर तुम्ही नुसतं ऐकताय पण करत नाही, या लेक्चरनंतर पण जे काही गोष्टी आपण करणं अपेक्षित असतं. आज शनिवार असल्यामुळे पुस्तकं आहेत बघा, आणि VP मेनन द अनसंग आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया, नारायणी बसूचं पुस्तक आहे. आता VP मेनन ही व्यक्ती तुम्हाला माहीत असेल, असं माहीत नसेल असं कोणी नाही. द अनसंग आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया
व्ही पी मेनन जे आहे त्यांनी एक टायपिस्ट म्हणून सरकारी नोकरीची सुरुवात केली होती. नंतरच्या काळात ते कुठपर्यंत पोहोचले तर कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर टू द व्हाईसरॉय. म्हणजे तुम्ही विचार करा, व्हाईसरॉयचा कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर हे पद किती मोठं आहे. एका टायपिस्टपासून तर तिथपर्यंत ते त्या काळात पोहोचले होते. आणि स्वातंत्र्यानंतर सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे पद त्यांना दिलं गेलं होतं. ॲक्च्युली ते रिझाईन करणार होते, परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांचं मन वळवलं होतं. कारण त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की आम्ही इंग्रज सरकारसाठी काम केलेलं आहे आणि या याच्यामध्ये तुम्ही आमच्याकडं बाबा तुम्ही कसं आपण प्रॉपरली काम करू शकतो, की आमच्याबद्दलचा दृष्टिकोन जो आहे की इंग्रजी सत्तेसाठी काम करणारी लोकं आहेत. परंतु त्यावेळेस त्यांचा जो एक्सपिरियन्स होता तो नवभारतासाठी, स्वातंत्र्यानंतरच्या भारतासाठी किती महत्त्वाचा आहे हे वल्लभभाई पटेल यांनी त्यांना पटवून दिलं होतं. आणि त्याच्यानंतर मग ते आलेत आणि सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे पद त्यांच्याकडं होतं. नंतर त्यांनी संस्थानी विलिनीकरणाचं धोरण आखलं होतं आणि सरदार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ते राबवलं होतं. हे पुस्तक जे आहे ते व्ही पी मेनन आणि त्यांच्या तत्कालीन काळावर भाष्य करतं. आणि माउंटबॅटननी सुद्धा व्ही पी मेनन यांचं महत्त्व ते सांगितलेलं आहे की ते होते म्हणून हे संस्थानं विलिनीकरण आणि ते सगळं म्हणजे 3 जून प्लॅन जो आहे त्या 3 जून प्लॅननुसार भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत पाकिस्तान असे 2 राष्ट्र येणार होती उदयास. आणि जे काही संस्थानं होती त्या संस्थानांना हे स्वातंत्र्य होतं की ते आयदर भारत जॉईन करू शकतात किंवा पाकिस्तान जॉईन करू शकतात किंवा ते रिमेन इंडिपेंडंट, ते इंडिपेंडंट राहू शकतात. आता याच्यामध्ये बऱ्याचशा संस्थानांनी इंडिपेंडंट राहण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या संस्थानांना भारतात विलीन करून घ्यायचं होतं. हा पण एक मोठा मुद्दा होता आणि माउंटबॅटनवर पण हे प्रेशर होतं. त्याचं रिझन असं होतं, माउंटबॅटननी हा प्लॅन तर आणला, परंतु व्ही पी मेनन आणि ती सगळी टीम जी होती त्यांनी माउंटबॅटनला हे पटवून दिलं की उद्या भारत जो असणार आहे तो माउंटबॅटन प्लॅनवर असणार आहे. आणि त्याच्यामुळे जर जास्तीची संस्थानं पाकिस्तानात विलीन झाली किंवा जास्तीची संस्थानं ही इंडिपेंडंट राहिली तर त्याचा सगळा जो ब्लेम आहे तो कुणावर येणार आहे, लॉर्ड माउंटबॅटनवर येणार आहे. आणि येणाऱ्या पिढ्या लॉर्ड माउंटबॅटनला नक्कीच चांगलं म्हणणार नाहीत. आणि तिच्यातून लॉर्ड माउंटबॅटन, साधी गोष्ट असते, आपल्याला कुणी चांगलं म्हणणार नाही हे आपल्याला आवडत नाही आणि नक्कीच कुणालाही ते ॲक्सेप्टेबल नसणार आहे की सगळ्यांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे असं वाटतं, ह्युमन बिहेवियर आहे. आणि माउंटबॅटनचं सुद्धा मग त्या काळात की जास्तीत जास्त संस्थानं भारतात कशी येतील त्याच्यासाठी यांनी वापर करून घेतला होता माउंटबॅटनचा. आणि तिच्यामध्ये व्ही पी मेनन यांचा खूप मोठा रोल आहे. तर व्ही पी मेनन द अनसंग आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया हे पुस्तक आलेलं आहे नवीन. त्याच्यानंतर द रूम वेअर इट हॅपन हे पुस्तक जॉन बोल्टन यांचं आहे. ते आता रिलीज होणार आहे 2 दिवसात. माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत ते अमेरिकेचे. आणि सुरक्षा सल्लागारांच्या म्हणजे लिटरली असं जसं आपण यूज अँड थ्रो सारखं करतो तसं या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. कितीतरी सुरक्षा सल्लागार म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ बदलत असतात ते. त्याच्यातला जॉन बोल्टन जे आहे त्यांनी एक पुस्तक लिहिलं, ज्या पुस्तकामधून त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची जी धोरणं आहेत तिच्यातल्या उणिवा स्पष्टपणे जगाच्या समोर ठेवल्या. द रूम वेअर इट हॅपन्ड. तर हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक येऊ नये म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा जो न्याय विभाग आहे त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु पब्लिकेशन पण स्ट्रॉंग आहे आणि त्या सगळ्या गोष्टीत ते तयार आहेत की बाबा काही झालं तरी आम्हाला हे पुस्तक मार्केटला आणायचं आहे. त्याच्यानंतर लीला पाटील. आता लीला पाटील यांचा रेफरन्स जस्ट मी दिला होता, आज त्यांच्यावर 2-3 वेळा लिहून आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण बघूयात. त्यांचं निधन झालेलं आहे, वय वर्ष 93. प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जवळपास 28 वर्षे त्यांनी काम केलेलं आहे कोल्हापूरला. आणि कादंबरीकार नासी फळके यांच्या त्या कन्या आहेत. 1942च्या स्वातंत्र्य संग्रामात त्या विद्यार्थी म्हणून सहभागी झाल्या होत्या की त्या काळात 1942 क्विट इंडिया मुवमेंट. राष्ट्रसेवा दलातून त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय राहिल्या त्या, तर ते पण महत्त्वाचं आहे. आणि साने गुरुजी प्रणीत आंतरभारतीच्या साह्याने शिक्षणाला सर्जनशील आणि आनंदी बनवण्यासाठी सृजन आनंद विद्यालयाची त्यांनी स्थापना केली होती आणि नंतर रिटायरमेंटचं सगळं फंडिंग वगैरे तिकडे टाकलं होतं, तर ते महत्त्वाचं आहे. लडाखमध्ये माहिती तंत्रज्ञानाची पहिली संस्था येऊ घातलेली आहे आणि यांगझिन चुस्किट असं एका युवतीचं नाव आहे जिने स्टार्टअप अंतर्गत हा पुढाकार घेतलेला आहे. लडाखमधल्या नागरिकांना 21 जून रोजी म्हणजे उद्या सूर्यग्रहणाची माहिती ऑनलाईन माध्यमातून ॲस्ट्रो टुरिझम या उपक्रमाची ते सुरुवात करणार आहेत आणि ॲस्ट्रो टुरिझम ह्या IT प्रोजेक्ट तिथं राबवला जाईल.
आता यांगझिन चुस्किट जी आहे तर ती असीम फाउंडेशनशी जोडली गेलेली आहे. असीम फाउंडेशन काय करतं ना, की जो म्हणजे एकंदर जम्मू काश्मीरमधले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना पुण्यामध्ये शिक्षणासाठी आणलं जातं आणि असे बरेचसे उपक्रम असीम फाउंडेशन करतं. तिच्यातच यांगझिन हिने शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि असीम फाउंडेशनच्या मदतीने हा उपक्रम उभा राहिलेला आहे. यांगझिन हिने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विषयात अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. ओके. आणि चीन बांगलादेशच्या बाबतीमध्ये बघा, आता चीन काय करतं आहे, चीनने आपल्याला धमकी देताना सांगितलं की आमच्यावर पाकिस्तान आहे, आमच्यावर नेपाळ आहे. आता बांगलादेशच्या बरोबरसुद्धा व्यापारी जे काही करार आहेत वेगवेगळ्या यांनी बांगलादेशला जवळ करणं हा प्रकार चीन करत आहे. चीनद्वारे बांगलादेशला व्यापारी सवलती देण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास 97% निर्यातजन्य वस्तू किंवा सेवा जे काही ते निर्यात होतात बांगलादेशमधून चीनमध्ये तर तिच्यावर टॅरिफ माफ करण्यात आलेला आहे. ओके. तर आता बांगलादेशसारख्या देशासाठी ही गोष्ट मोठी असते आणि त्यांना ऑब्वियसली ते चीनला जवळ जाणार. एशिया पॅसिफिक ट्रेड ॲग्रीमेंट जे आहे आपटा अंतर्गत बांगलादेशला 3095 वस्तूंवर कर सवलती आहेत आणि सद्यस्थितीमध्ये 8256 वस्तूंवर चीनद्वारे कर सवलत बांगलादेशला दिलेली आहे. ऑब्वियसली काय होणार ना, की सॉफ्ट कॉर्नर बांगलादेशचा चीनकडे जातो आणि अशा पद्धतीने चीन हे काम करत असतं. आपण कालचा जो व्हिडिओ होता की मेक इन इंडिया वर्सेस मेड इन चायना, तर तो जो आहे काल द हिंदूमध्ये एक मुलाखत आली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं की तो त्याचा बेस आहे. एकंदर लोकसत्तेतले पण आपण फॅक्ट्स बघितले होते, पण लोकसत्तेतलं जे काही होतं आर्टिकल ते फॅक्ट बेस आर्टिकल होतं की किती येतं, किती जातं वगैरे, आपण किती आयात करतो, टक्केवारी. परंतु ॲक्च्युअल धोरणामधले जे काही लूप होल्स आहेत ते द हिंदूच्या आर्टिकल्समध्ये होते. मुलाखत होती ती एक, है ना. तर ते जर तुम्ही बघितलं नसेल तर ते बघून घ्या, तुम्हाला ते इंटरव्ह्यूसाठी जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीचे जे महत्त्वाचे हिंदूमधले आर्टिकल्स असतील तर त्याचे सेपरेट लेक्चर्स आपण घेऊयात, तर ते येत राहतील तुमच्यासाठी. त्याच्यानंतर युरेशियन गट आहे, ज्याला UEAG असं म्हटलं जातं शॉर्ट फॉर्ममध्ये, युरेशियन ग्रुप किंवा युरो एशिया. याची 32वी बैठक झाली. 19 जून 2000 रोजी भारताने युरेशियन गटाच्या 32व्या बैठकीत सहभाग घेतला होता. याचा विषय होता कॉम्बॅटिंग मनी लॉन्ड्रिंग अँड फायनान्सिंग ऑफ टेररिझम. आतंकवादाला पैसा पुरवणे आणि पैशाचा जो काही गैरवापर होतो त्याला आळा घालायचा. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स याच्या अंतर्गतच ही बैठक झालेली आहे. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ही गेल्या वर्षभरात म्हणजे 2019मध्ये सुद्धा चर्चेत होती, 20मध्ये सुद्धा आहे. पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये यांनी टाकलेलं आहे, ब्लॅक लिस्टमध्ये टास्कच्या टाकण्याचे प्रयत्न होते. तर टास्क तुम्हाला माहीत पाहिजे, याच्या संबंधीचं व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तोही मी पोस्ट करेल परत एकदा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, तर ते एक लक्षात ठेवा. आता युरेशियन ग्रुप काय आहे, तर हा प्रादेशिक 9 देशांचा गट आहे बघा. हिच्यामध्ये भारत सदस्य आहे. MCQसाठी लक्षात ठेवायचं, सिम्पली विचारलं होतं भारत सदस्य आहे का, तर ऑब्वियसली भारत सदस्य आहे, म्हणून आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. रशिया, चीन, कझाकस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, बेलारूस. तर एकंदर चीन पण हिच्यामध्ये आहे. ओके. भारत, रशिया, चीन, कझाकस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, बेलारूस. सिम्पली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कुठल्या कुठल्या संस्थांमध्ये चीन आणि भारत दोघं सदस्य आहेत. एवढं चीन भारत चालू असताना तर मग तुम्हाला आत्ता 2 मी सांगितल्या, ते म्हणजे शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन एक होती, त्याच्यानंतर ब्रिक्स होती, त्याच्यानंतर हिच्यामध्ये ही एक ॲड झाली बघा EAG. तर अशा पद्धतीने थोडं बघायचं. EAG जो FATFचा असोसिएट मेंबर आहे तर तेही लक्षात ठेवा. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड, तर या फंडामध्ये व्यक्तिगत आणि संस्थेद्वारा देणगी देण्याच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला गेलेला आहे. तो अर्थमंत्रालयाने दिला. म्हणजे आता व्यक्तिगत स्तरावर म्हणजे NDRFमध्ये जर तुम्हाला डोनेशन द्यायचं आहे तर तुम्ही व्यक्तिगत स्तरावर आणि संस्थेद्वारे या दोन्ही पद्धतीने देऊ शकता. NDRFची जी स्थापना आहे ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005च्या सेक्शन 46 नुसार झालेली आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन याच्यासाठी आर्थिक मदत केली जाते, तर ते पण एक लक्षात ठेवा. म्हणजे या NDRFमधून नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड. आता हे पण काय होतं ना की PM केअर्स फंड मी तुम्हाला झालेला आहे आपला. या PM केअर्स फंडाच्या बऱ्याच केसेस चालू आहे, कारण याच्याबद्दलची ट्रान्सपरन्सी जी आहे त्याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे. तर NDRF आणि सगळेच फंड आपण केलेले आहेत, तर ते तुम्ही नीट करून ठेवा. फंड्सवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आजचा एसे जो आहे तो तुम्हाला
भारतीय लोकशाही आव्हाने आणि संधी असा मेनसाठीचा राज्यसेवेसाठीचा हा एसे आहे. एक सिंपल प्रश्न आहे UPSCसाठीचा आजचा की व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन इंडियन सोसायटी. डू यू थिंक दॅट इट विल ट्रान्सफॉर्म इंडियन सोसायटी कम्प्लिटली. डिस्कस 10 मार्क्स 150 शब्द. आता बरेच लोक लिहित आहेत प्रश्न आणि खूप चांगल्या पद्धतीने लिहित आहेत, तर तुम्ही रेग्युलर लिहिणं अपेक्षित आहे. ओके, मुद्दे काढणं त्या प्रश्नांचे की असा प्रश्न आला तर मी काय लिहिल बाबा तिच्यात. भारत चीन सीमावादाचा विचार करता ठिकाणांनी वर्ष योग्य जोड्या हे सगळे बरोबर आहेत बघा. देपसंग सुमार डोकलाम आणि ओके तिघीच्या तिघी बरोबर आहेत, तर हे एक लक्षात ठेवा. उद्या जाऊन याच्यामध्ये परत गलवान 2020 असं ॲड होईल. तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. करोना विषाणूचा मायक्रोबाईल सेल जो असतो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो, तर हे एक लक्षात ठेवा. माता मृत्यूदर जो असतो तो प्रति 1,00,000 मोजला जातो. ओके, तर तो 1000 नसतो. त्याच्यानंतर 2017नुसार भारताचा माता मृत्यूदर 122, तर तो बरोबर आहे. 2019-20च्या हंगामात भारतीय साखरेचं उत्पादन किती आहे, तर ते एकूण 250 लाख टन आहे. मागच्या वर्षाचं 1.5 लाख टन उरलं आहे आपल्याकडं ना. ॲक्च्युअल आपल्याकडं स्टोरेज आता 400 लाख टन इतकं आहे आपल्याकडं. ओके, त्याच्यानंतर LOC, सी ऑफ जपान, ईस्ट चायना सी, तिन्ही देशांनी समुद्राशी सीमा असलेला देश जो आहे तो दक्षिण कोरिया आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या. भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तू उपकरणे यांची 45% आयात चीनमधून होते. भारतीय बाजारात जवळपास 90% मोबाईल हे चीनी बनावटीचे आहेत. फक्त अयोग्य, बयोग्य, दोन्ही अयोग्य. मानसिक आरोग्य संरक्षण कायद्याच्या कोणत्या कलमानुसार विमा कंपन्यांना मानसिक आजारासाठी होणाऱ्या खर्चाला संरक्षण देण्याची तरतूद करणं अत्यावश्यक आहे. कलम 25(2), कलम 21(4), कलम 11(1), कलम 21(2). कुर्दिस्तान प्रदेश कोणत्या देशात आहे. सिरिया, इराक, टर्की, कुवेत. भारताच्या सुरक्षा परिषदेतील अस्थायी सदस्यत्वाच्या निवडीबाबत बिनचूक विधान निवडा. भारताची प्रथम 1950 निवड झाली. आतापर्यंत 8 वेळा भारताची निवड झालेली आहे. सदस्यत्वाचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा आहे. अ क. नवरक्षक काय आहे. हेलिकॉप्टर आहे, कोविड-19चं औषध आहे, सायबर सुरक्षा आहे का PPE आहे. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.